महापालिका निवडणुकीत मतदान कसे करावे हा प्रश्न सर्वच मतदारांना पडला आहे. प्रत्येक मतदाराला 4 मते द्यायची आहेत. त्यांच्या आवडीच्या उमेदवाराला हे मते द्यायची आहेत. एका प्रभागातील 4 गटात 4 मते द्यावी लागणार असून एका गटात एकालाच मत द्यावे लागणार असून हा पहा जनजागृती करणारा व्हिडिओ. नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, अकोला महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये आपल्याला प्रत्येक प्रभागातून एकूण 4 जागेसाठी 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. तर 4 नगरसेवक निवडून देण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये 4 जागा असून जागा अ, जागा ब, जागा क आणि जागा ड आणि या जागांसाठी कोणकोणत्या रंगाच्या मतपत्रिका आहे याची माहिती आपण प्रथम देऊ. तर जागा अ साठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका ही मतदान यंत्रावर लावलेली असेल. जागा ब साठी गुलाबी रंगाची मतपत्रिका ही मतदान यंत्रावर लावलेली असेल. जागा क साठी पिवळ्या रंगाची मतपत्रिका ही मतदान यंत्रावर लावलेली असेल आणि जागा ड साठी निळ्या रंगाची मतपत्रिका ही मतदान यंत्रावर लावलेली असेल. आपण जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान कक्षामध्ये जाणार तेव्हा आपल्याला त्या कक्षामध्ये अशा प्रकारे मतपत्रिका ही मतदान यंत्रावर लावलेली दिसतील. आता आपण बघणार आहोत की आपल्याला मतदान कशा पद्धतीने करायचे आहे. तर ते आपण बघूया. पहिल्या मतदान यंत्रावर पांढरी रंगाची मतपत्रिका असेल. त्या पांढऱ्या मतपत्रिकेवरील आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोरील बटन दाबायचे आहे. त्यानंतर असा लाल दिवा पेटलेला आपल्याला दिसेल. त्यानंतर दुसरी जी मतपत्रिका राहील ती अशी गुलाबी रंगाची राहील. त्यावरील आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरील बटन दाबायचे आहे. त्या ठिकाणी सुद्धा असा लाल रंगाचा दिवा पेटलेला दिसेल. त्यानंतर पिवळ्या रंगाच्या मतपत्रिकेवरील एक बटन आपल्याला दाबायचे आहे. तिथे सुद्धा अशा पद्धतीने लाल दिवा पेटलेला दिसेल. आणि शेवटी चौथा मतदान आपल्याला निळ्या रंगाच्या मतपत्रिकेवरील केल्यानंतर अशा प्रकारची बीप आवाज आपल्याला ऐकू येईल. तो आवाज ऐकू आल्यानंतर आपले मतदान पूर्ण झालेले आहे असं आपण समजून मतदान कक्षातून बाहेर जायचे आहे. जर बीप आवाज आला नाही तर आपले मतदान पूर्ण झालेले नाही आणि कोणत्या तरी एका रंगाच्या मतपत्रिकेवरील आपले मतदान करण्याचे शिल्लक राहिलेले आहे. ते आपण समजून कोणत्या मतपत्रिकेवरील लाल दिवा पेटलेला नाही ते बघून त्या मतपत्रिकेवर आपल्याला मतदान करायचे आहे. धन्यवाद.